ताई आपल्या प्रभागामध्ये स्लम एरिया भरपूर आहे, झोपडपट्टी वगैरे आहेत. तर ह्या झोपडपट्ट्यांच्या विकासासंदर्भात आपण काय विचार केला आहे का? या झोपडपट्टी विकास संदर्भामध्ये आम्ही बऱ्याचदा माझ्या मागच्या टर्ममध्ये रिडेव्हलपमेंटचा खूप प्रयत्न केला आहे की इथे नागरिकांची जी राहण्याची जी परिस्थिती आहे ती सुधारली पाहिजे. लोक त्यातनं बाहेर निघाले पाहिजे. आपल्या इथे महानगरपालिकेमध्ये SRAचे स्कीम्स आहेत, त्या स्कीम्स त्यांच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे. त्यांना कुठेतरी एक नवीन घर मिळणं किंवा त्यांची राहणीमान चांगली झाली पाहिजे, तर मुलांची प्रगती चांगल्या पद्धतीने होणार आहे. त्याच्यामुळे हे सगळ्या गोष्टी विजनमध्ये आहेत. मी अभ्यासही केला मागच्या माझ्या मागच्या पंचवार्षिकमध्ये की नागरिकांना बेसिक जर राहण्याची सुविधा आणि शाळा ह्या जर आपल्याला आपल्या प्रभागामध्ये प्रॉपर पद्धतीमध्ये जर मिळाल्या तर पुढची येणारी जी पिढी आहे त्यांच्यासाठी आपण चांगलं काम करू शकतो. तर SRA ही योजना खूप चांगली आहे. SRA योजनेमध्ये एका झोपडीधारकाला 300 चटई क्षेत्र चौरस फुटाचं घर मिळतं. परंतु ज्यावेळेस विकसक हे डेव्हलपमेंटसाठी झोपडपट्टी घेतो तर विकसकांकडून खूप त्रास होतो. अशा नागरिकांच्या बऱ्याच तक्रारी आहेत. तर ह्याच्यावरती आपण काय तोडगा काढणार? आता ह्या SRAच्या ह्याच्यामध्ये सुद्धा विकसकांकडनं जेव्हा नागरिकांना काही सॅटिस्फॅक्शन मिळत नाही, लोक सॅटिस्फाईड नसतात, तर आम्ही पण ह्याच्यावरती थोडासा प्रयत्न करतोय की असे जे विकसक आहेत जे खरंच ह्या गोष्टीमध्ये लक्ष घालून त्यांना प्रगती करायची म्हणजे त्यांना विकास करायचा आहे, जर आम्हाला विकास करायचा या भागाचा, तर त्यांच्याकडनं पण आम्हाला एक पॉझिटिव्ह अप्रोच मिळाला पाहिजे. म्हणून आम्ही वारंवार असा प्रयत्न करतोय आणि हा प्रयत्न चालू आहे. कारण आहेत असे विकसक ज्यांना डेव्हलपमेंट करायची आहे आणि ते तयार होतात. पण काही काही ठिकाणी असं होतं की विकसक चांगले असले की नागरिकांमध्ये सुद्धा थोडासा एक संभ्रम असतो. त्यांचे घरगुती सुद्धा वाद काही असतात. अनेक रेंटलचा वाद असतो. हे सगळ्या गोष्टी लवकर जुळून येत नाहीत. पण हळूहळू ह्या जुळतील. कारण लोकांना पण अजून SRAची पूर्ण माहिती नाही आहे की योजनामध्ये कसं त्यांना फायदा मिळू शकतो किंवा कसं त्यांना सगळ्या गोष्टी उपलब्ध करून देता येईल का. एक मार्ग जो माध्यम असतो तो त्यांना राईट माध्यम मिळत नाही. आम्ही प्रयत्न करतोय की त्यांना चांगला विकसक मिळावा, डेव्हलपमेंट व्हावं. तर मग हे प्रयत्न चालू आहेत माझे.